मुलींच्या जन्माला प्रोत्साहन आणि मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 2017 मध्ये माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरू केली होती। परंतु 6 वर्षांनी महाराष्ट्र सरकारने भाग्यश्री योजना बंद करून 2023 मध्ये लेक लाडकी योजना सुरू केली। मात्र भाग्यश्री योजना सुरू असताना ज्या पालकांनी आपल्या मुलींसाठी अर्ज केला त्यांचा अर्ज तर मंजूर झाला, मात्र 3 वर्ष होऊनही या योजनेच्या फिक्स डिपॉझिटचं सर्टिफिकेट त्यांना मिळालेलं नाही। विशेष बाब म्हणजे योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र ठरले होते त्यासाठी राज्य सरकारकडून संबंधित विभागाला निधी सुद्धा मिळाला होता। जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागामध्ये अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची याबाबत चौकशी केली, मात्र लवकरच योजनेचा लाभ मिळेल असं सांगितलं जात आहे। बल्लारपूर कार्यालयातील एका लाभार्थ्यानं याबाबत माहिती घेतली असता या एफडीचे सर्टिफिकेट न वाटता काही कर्मचाऱ्यांनी आपल्याच घरी ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। मात्र संबंधित विभागाचे अधिकारी याबाबत चौकशी सुरू असल्याचं सांगत काही बोलण्यास नकार देत आहेत। एकट्या बल्लारपूर कार्यालयामध्ये 32 लाभार्थ्यांचं सर्टिफिकेट अशा प्रकारे न वाटल्याची माहिती समोर आली आहे। प्रकाशजी, तुमच्याकडे कशा प्रकारे हे तुम्ही पूर्ण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला काय अनुभव आला याचा? मी वर्ष 2022 मध्ये दोन्ही मुलींचे अर्ज भरले होते बल्लारपूर शहरातल्या ऑफिसमध्ये। त्यानंतर 2022 नंतर मी 2023ला विचारपूस करायला गेलो होतो जिल्हा परिषदेला। त्यांना विचारपूस केली असता ते म्हणाले की लवकरच तुमची यादी बनलेली आहे, तुमची योजना लाभ मंजूर झालेला आहे, लवकर तुम्हाला त्यांचे प्रमाणपत्र मिळणार। मग त्यानंतर वर्ष गेलं, 2 वर्ष गेले, पण अद्यापही काही ते प्रमाणपत्र माझ्या हाती लागलेलं नाही। मी अद्याप 2 दिवसाआधीच ऑफिसमध्ये गेलो असता जिल्हा परिषदेच्या, ते म्हणाले की मागील वर्षी 2025लाच तुमचे प्रमाणपत्र एका सुपरवायझर महिलेने घेऊन गेलेली आहे आणि तिने अद्यापही कुणाला वाटले नाही। हे अजूनही आम्हाला फॉलोअप पाठपुरावा केला असता ते समजले नाही। त्यानंतर आम्ही त्यांच्या वरिष्ठ साहेबांशी चर्चा केली। ते म्हणाले की असं का बरं झालेलं आहे, म्हणजे याचा विचार म्हणजे याचं असं झालं की त्यांनी पाठपुरावा केलाच नाही अधिकाऱ्यांनी। जसं प्रमाणपत्र मिळते, प्रमाणपत्र मिळालं त्याची झेरॉक्स ऑफिसला जमा करावं लागते आणि पालकांना ओरिजिनल कॉपी द्यावं लागते, पण तसं काही झालंच नाही। त्या महिला कर्मचाऱ्यांनी मागील 10 महिन्यापासून ते प्रमाणपत्र आपल्या घरी ठेवले असल्याचे आम्हाला धक्कादायक ही बाब माहीत पडाली। त्यानंतर आता समोर काय होतं अजून पण आम्हाला काही असं मिळालेलं नाही आहे प्रमाणपत्र।